तर अजित पवारांना मिळणारं जनतेचं समर्थन पाहून काही जण टीका करतात असं म्हणतायत रुपाली चाकणकर। मुंब्रापासून जामखेडपर्यंत अजित पवारांच्या नावाचा जप करतात। पूर्वी अजित पवारांनी केलेल्या कामांवर मतं घ्यायचे असं म्हणत त्यांनी ही टीका केलेली आहे सुप्रिया सुळे यांच्यावर। विरोधक आमच्या रिकाम्या खुर्च्या दाखवतात, खुर्च्यान एवढे लोक तुमच्या सभेला उपस्थित असतात असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय। दादांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, मोठ्या प्रमाणात होणारे पक्षप्रवेश आणि यामुळे विरोधकांच्या पायाखालची सरकलेली जप, त्याच्यामुळे दादांवरती टीका करत असताना त्यांना इतकंच सांगायचे, सकाळपासून रात्रीपर्यंत मुंब्रापासून जामखेडपर्यंत काही जण दादांच्या नावाचा जप करत राहतात। पूर्वी दादांनी काही काम केले ते सांगायचे आणि मते मिळवायचे, आता दादांवरती टीका करतात आणि मते मिळवतात। याचाच अर्थ दादांच्या नावाचा जप केल्याशिवाय यांचा चरितार्थ चालत नाही, त्याच्यामुळे त्यांना दादांचा जप करावा लागतोय। इतक्या मोठ्या प्रमाणात सभा होतात, 20-25 हजार लोक सभेला उपस्थित राहत असताना 3-4 तासानंतरचा शेवटच्या लोक निघून जाताना 25-30 रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढून विरोधक तो फोटो पोस्ट करतात। बिचाऱ्यांना मला सांगायचंय, असं काही करू नका। तुम्ही जेवढे आमच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो टाकतायत तेवढीच लोक तुमच्या बारामती लोकसभेच्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित